कंबाईन प्रिलिम टेस्ट सिरीज टेस्ट नंबर 7 करंट अफेअर्सचे क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 66 पासून. ठीक आहे. माजी दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतील पदे आणि कार्यकाळ यांच्या जोड्या लावा. आपल्याला क्वेश्चन कसा येऊ शकतो, एकतर त्यांच्या कार्यकाळाबद्दल चढता क्रम किंवा उतरता क्रम येऊ शकतो, त्यानंतर त्यांनी कोणती कोणती पदे भूषवली कोणत्या काळात असा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा त्यांना कोणते पुरस्कार भेटले असा क्वेश्चन येऊ शकतो. तर हा क्वेश्चन आपण जोड्या लावामध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. निधन वार्ता या टॉपिक अंतर्गत हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. गेल्या वर्षभरातील कुणाचे निधन झाले असतील, महनीय व्यक्ती असतील ते, तर त्या बाबतीत अशी इन्फॉर्मेशन करून ठेवायला पाहिजे. तर बघा आपण आधी एक्सप्लेनेशन बघूया. डॉक्टर मनमोहन सिंग 26 सप्टेंबर 1932 ते 26 डिसेंबर 2024 पर्यंत त्यांची कारकीर्द होती. ठीक आहे. त्यांचं शिक्षण कुठून झालेलं आहे? ऑक्सफर्ड विद्यापीठ, अर्थशास्त्र, डॉक्टरेट. अर्थशास्त्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवलेलं आहे. कोणतं विद्यापीठ? विद्यापीठाचं नाव देखील विचारतील ते, ऑक्सफर्ड विद्यापीठ. ठीक आहे. त्यानंतर त्यांना पुरस्कार कोणता भेटलेला आहे? पद्मविभूषण. कधी? 1987 सालचा. ठीक आहे. आणि त्यांची 2-3 महत्त्वाची पुस्तके पण करून ठेवली पाहिजेत, जी महत्त्वाची आहेत. चेंजिंग इंडिया एक आहे आणि अ डिकेड ऑफ इकॉनॉमिक रिफॉर्म्स. ठीक आहे. हे 2 पुस्तकं. आणि जर जोड्या लावामध्ये बघितलं आता आपण क्वेश्चनमध्ये येऊयात. हां, तर ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15वे गव्हर्नर कधी होते? 1982 ते 1985 या काळात. त्यानंतर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष कधी होते ते? 1985 ते 1987 या काळात, ज्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यानंतर भारताचे 22वे अर्थमंत्री कधी होते ते? 1991 ते 1996. ठीक आहे. PV नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांनी अर्थमंत्र्याचं खातं मनमोहन सिंग यांना दिलं होतं. ठीक आहे. आणि भारताचे 13वे पंतप्रधान कधी होते ते? 2004 ते 2014. ठीक आहे. डच आन्सर 3 आहे. आता आपल्याला हे तर माहिती असतं की ते पंतप्रधान कधी आहेत, मग एक जरी माहिती असले तरी इथे एक जोडी लागते, डचं 3 आणि असं ऑप्शनमध्ये एकच आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. 66 आन्सर नंबर आहे 1. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 67 काय म्हणते? अरुणाचल रंग महोत्सव 2024 साठी अभिनेते डॅश डॅश यांची महोत्सव सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. एखादा उपक्रम असेल किंवा एखाद्या राज्याचा महत्त्वाचा काहीतरी महोत्सव असेल आणि त्यासाठी जर कुणाला अँबॅसेडर करण्यात आलं असेल किंवा त्या देशासाठी कुणाला सदिच्छा दूत करण्यात आलेलं असेल, तर अशा प्रकारचा एक क्वेश्चन येऊ शकतो. तर कुणाची निवड करण्यात आली होती सदिच्छा दूत म्हणून? पंकज त्रिपाठी. ठीक आहे. मग असे अजून काही आहेत का की ज्यांना अँबॅसेडर म्हणून निवडण्यात आलं होतं? बॉलिवूडमधले काही कलाकार आहेत का महत्त्वाचे? तर ते बघूयात आपण. तर आयुष्मान खुराना यांना फिट इंडिया आयकॉन म्हणून पण सदिच्छा दूत केलं होतं, अँबॅसेडर केलं होतं. आणि त्यानंतर युनिसेफनं काय केलं होतं? युनिसेफ इंडियाने राष्ट्रीय सदिच्छा दूत म्हणून पण त्यांची नियुक्ती केली होती. कशासाठी? तर लहान मुलांच्या हक्कासाठी. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पंकज त्रिपाठी आपण बघितलं, अरुणाचल प्रदेशच्या समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा आणि सर्जनशील प्रतिभेचे उत्सव म्हणून यांना सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आलं होतं. त्यानंतर कटरीना कैफ हे एक आपण वेगळं घेतलेलं आहे. तर ह्यांची कशासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झाली? तर मालदीवच्या पर्यटनासाठी. ठीक आहे. नवीन जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून यांची नियुक्ती झाली होती. आणि त्यानंतर राजकुमार राव हे कशासाठी होते? राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे आयकॉन होते. ठीक आहे. त्यांच्यावरती एक पुस्तक पण आलेलं होतं, त्यांच्यावरती एक फिल्म पण तयार झालं होतं इलेक्शनच्या रिलेटेड. नक्षलवादी भागामध्ये त्यांनी कसं काम केलं होतं इलेक्शन घेण्यासाठी, तर त्यामुळे आपल्या निवडणूक आयोगाने त्यांना इलेक्शनचं आयकॉन बनवलं होतं. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे आयकॉन्स. आता क्वेश्चन नंबर 67चा आन्सर काय येईल मग? पंकज त्रिपाठी. अरुणाचल रंग महोत्सवासाठी पंकज त्रिपाठी हे काय आहेत? महोत्सव सदिच्छा दूत आहेत, तिथली सांस्कृतिक वारशाच्यासाठी. ठीक आहे. पुढे बघूया. क्वेश्चन नंबर 68 काय म्हणते? खालील विधाने विचारत घ्या. ICC पुरस्कार 2024. ठीक आहे. वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूसाठीची सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने जिंकली आहे. बरोबर आहे? येस, बरोबर आहे. नंतर वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसाठीची रॅचेल हेओ फ्लिंटॉप ट्रॉफी इंग्लंडच्या मेली केरने जिंकली आहे. बरोबर आहे का हे? हो, हे देखील बरोबर आहे. ठीक आहे. ICC पुरस्कार 2024. क्रीडामधून एखादा क्वेश्चन येऊ शकतो, खास करून क्रिकेट रिलेटेड एखादा प्रश्न असा येऊ शकतो.
ठीक आहे. अर्जुन पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार हे तर नेहमीचे क्वेश्चन्स आहेत, परंतु जर का आयोगानं वेगळ्या कोणत्या तरी घटकावरती प्रश्न विचारायचा ठरवला तर असा एक क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. हां, तर वर्षातील सर्वोत्कृष्ट एक दिवसीय क्रिकेटपटू, हां, पुरुष या कॅटेगरी पुरुषांमध्ये कुणाला भेटलेला आहे? जसप्रीत बुमराह यांना भेटलं. ठीक आहे, भारताकडून कसोटीसाठी भेटले. आणि त्यानंतर महिलामध्ये स्मृती मानधना यांना भारत देश आणि एक दिवसीय क्रिकेटसाठी भेटलेलं आहे. ठीक आहे. ICC पुरस्कार 2024 कुठं पार पडलं असं जर विचारलं तर जानेवारी 2025 मध्ये दुबई येथे पार पडलेला आहे. ठीक आहे. एवढ्या बेसिक गोष्टी करून ठेवायच्या, बाकीच्या गोष्टी आपण घेऊन जायच्या. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 69 बघूया. तर याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 68चं दोन्ही अ आणि ब बरोबर. ठीक आहे. 69 बघा काय म्हणते. खालीलपैकी कोणते सॉन्ग 67व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये सॉन्ग ऑफ द इयरचे विजेते ठरलेले आहे? एका कंबाईनला प्रश्न विचारला होता की कोणते सॉन्ग ऑफ द इयर किंवा अल्बम ऑफ द इयर पण विचारतात बरं का, या कॅटेगरीचा पण क्वेश्चन येऊन जातो. ॲग्रीच्या प्रिलिमला विचारला होता हा क्वेश्चन, अल्बम ऑफ द इयर. तर त्या बेसिसवरतीच हा क्वेश्चन फॉर्म केला आहे आपला. हां, तर काय म्हणते, नॉट लाईक अस, केंड्रिक लॅमार, काउबॉय कार्टर, बियॉन्से, व्हॉट वॉज आय मेड फॉर, बिली इलिश आणि मिडनाईट्स टेलर स्विफ्ट. आता हे सगळे जे आहेत आपण ऑप्शनमध्ये घातलेले ते आहेत एकतर 67व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे आहेत किंवा मागच्या 66व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे आहेत. तर एक्सप्लेनेशन बघूयात म्हणजे आपल्याला समजेल. ठीक आहे. बघा, हा ग्रॅमी पुरस्कार आहे 67वा जो 2025साठी दिला गेला आहे. ठीक आहे. तर सॉन्ग ऑफ द इयर काय आहे? नॉट लाईक अस. आणि अल्बम ऑफ द इयर काय आहे बरं? काउबॉय कार्टर. मग आपण ऑप्शनमध्ये दोन्ही घातलं आहे. जर आपण वाचलं आहे परंतु नीट लक्ष देऊन नाही वाचलं आहे की सॉन्ग ऑफ द इयर कोणता आहे आणि अल्बम ऑफ द इयर कोणता आहे तर इथे चुकीचा होऊ शकतो आन्सर. आणि 66 ग्रॅमी पुरस्कार जो आहे 2024चा तर त्यामध्ये बघा सॉन्ग ऑफ द इयर आहे व्हॉट वॉज आय मेड फॉर आणि मिडनाईट्स हे आहे अल्बम ऑफ द इयर. ठीक आहे. तर मग 69चा आन्सर काय येईल बरं? नॉट लाईक अस. हे जे समोरचे आहेत ते सिंगर आहेत, ते कोणाचं आहे हे देखील तिथं दिलेलं आहे, तर ते पण करून ठेवणं तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. नॉट लाईक अस, केंड्रिक लमार. आणि काउबॉय कार्टर काय आहे बरं? हे अल्बम ऑफ द इयर आहे. ठीक आहे, 2025साठीचं. नंतर व्हॉट वॉज आय मेड फॉर काय आहे बरं? सॉन्ग ऑफ द इयरच आहे पण ते आहे 66वं 2024चं. आणि मिडनाईट्स काय आहे बरं? टेलर स्विफ्टसाठी मिळालं आहे, ते आहे अल्बम ऑफ द इयर. ठीक आहे, 2024चा 66. त्यानंतर बघूया पुढचा क्वेश्चन 70 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या देशाने पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान कृतीमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी 10 वर्षांचा निवास परवाना असलेला ब्लू विजा फेब्रुवारी 2025मध्ये जाहीर केला आहे? ठीक आहे. काय दिलेलं आहे त्यांनी? जे पर्यावरणामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेलं आहे त्यासाठी त्यांनी एका देशानं ब्लू विजा दिलेला आहे व्यक्तींना. किती वर्षांसाठी? 10 वर्षांसाठी. तर तो देश कोणता आहे हे विचारलेलं आहे. तर तो देश कोणता आहे बरं? संयुक्त अरब अमिराती, UAE. ठीक आहे, UAE. एक्सप्लेनेशन बघूया आपण. हां, जागतिक सरकार शिखर परिषद तिथे भरली होती. ठीक आहे, फेब्रुवारी 2025मध्ये. कुठे? दुबई येथे. आणि या परिषदेमध्येच हा हे जे ब्लू विजाचं धोरण आहे त्या देशानं घोषित केलं होतं. पर्यावरण या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कामगिरी करतील त्यांच्यासाठी 10 वर्षांचा निवासी परवाना असलेला ब्लू विजा संयुक्त अरब अमिराती. ठीक आहे, असा एक आंतरराष्ट्रीय लेवलचा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 70चा आन्सर आहे आन्सर नंबर 4. पुढे बघा क्वेश्चन नंबर 78 काय म्हणते? व्हॉट्सॲप आधारित मनमित्र हा व्हॉट्सॲप गव्हर्नन्स उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केला आहे? ठीक आहे, कोणत्या राज्याने सुरू केला आहे बरं हा उपक्रम? आंध्र प्रदेशने सुरू केलं आहे का तेलंगणाने सुरू केलं आहे? मुद्दाम ते दक्षिणेकडची राज्य आपण घातलेली आहेत कन्फ्यूज व्हावं म्हणून. जर का उडत वाचलं असेल तर या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, तर आंध्र प्रदेशनं सुरू केलेला हा उपक्रम आहे. ठीक आहे, एक्सप्लेनेशनमध्ये बघा. हां, मेटा कंपनी
फेसबुकची जी आहे तिचं नाव नंतर मेटा झालं, तर मेटा कंपनीच्या भागीदारीने हा उपक्रम सुरू केला होता, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. हा उपक्रम आंध्र प्रदेश सरकारने कोणाच्या सहभागाने किंवा कोणासोबत हा संयुक्त उपक्रम राबवलेला आहे, तर मेटा कंपनीने. ठीक आहे. आणि ह्या मार्फत काय भेटणार आहे बरं, नागरी सेवा व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहेत. तिथल्या नागरिकांना नागरी सेवा ज्या आहेत त्या व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहेत. तर त्यासाठी मनमित्र हा व्हॉट्सअप गव्हर्नन्स उपक्रम आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 71चा आन्सर काय झालं, आंध्र प्रदेश. आन्सर नंबर 3. क्वेश्चन नंबर 72 बघा, खालील विधाने विचारात घ्या. काय म्हणते, 17वी उपराष्ट्रपती निवडणूक 2025. ठीक आहे, नुकतीच झाली, त्याचा निकाल पण लागला. पण जर का निकालाच्या आधीचा काही डेटा असेल चर्चेत असलेले, त्याच्यातले उमेदवार कोण, तर असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. काय म्हणते बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी NDA कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर CP राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार व सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश B सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला आहे. बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. आणि महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी CP राधाकृष्णन हे बिहारचे राज्यपाल होते. बिहारचे राज्यपाल होते का बरं? असा आपल्या राज्यपालांबद्दल 3 सेंटेन्स करून राज्यसेवा प्रिलिमला क्वेश्चन विचारला होता. आणि त्यांनी सिक्वेन्समध्ये हे चुकवलं होतं की ते या राज्याचे राज्यपाल होण्याआधी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते, तर ते बिहारचे होते का? नाही, तर ते झारखंडचे होते. ठीक आहे. हां, त्यामुळं अ आणि ब योग्य. ठीक आहे. तर यांच्याबद्दल अजून काही डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहूया आपण. हां, तर CP राधाकृष्णन, तर ते 2023मध्ये कुठे होते बरं? महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते. ठीक आहे. आणि 2024मध्ये महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल बनले ते. आणि कोयंबतूर मतदारसंघातून ते 2 वेळा लोकसभेवरती खासदार पण झाले होते. ठीक आहे. त्यांच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती विचारली तर आपल्याला माहिती पाहिजे. तर ते 2 वेळा खासदार होते लोकसभेवरती कोयंबतूर मतदारसंघातून. मतदारसंघाचं नाव पण विचारू शकतात. ठीक आहे. आणि ते उत्तम क्रीडापटू होते, टेबल टेनिस आणि लांब पल्ल्याचे धावपटू देखील होते. असं जर 1, 2, 3 सेंटेन्स करून दिलं त्यांच्याबद्दल माहिती, तर ह्या काही बेसिक गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 72 आन्सर काय येईल मग? काय विचारले? अ आणि ब योग्य. ठीक आहे. बिहारच्या जागी झारखंड पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 73 भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून डॅश डॅश यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ घेतली आहे. तर आता हे आपल्याला माहिती, हे सगळेच कोण आहेत बरं? आपले CJI आहेत. ठीक आहे. मग अशा वेळेस आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं की 52वे कोणते आहेत, आणि जे सध्या असणार आहेत त्याबद्दल जर का करंटमध्ये विचारलं असेल तर उलट अजून सोपं जाईल हा क्वेश्चन. ठीक आहे. तर कुणाची निवड झाली होती बरं? न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची. ठीक आहे. तर बाकीचे सरन्यायाधीश आहेत तर त्यांचं ते कितवे आहेत, किंवा भूषण रामकृष्ण गवई यांच्याबद्दल काय डिटेल माहिती आहे, तर ते पण आपण बघायला पाहिजे. ठीक आहे. 52वे सरन्यायाधीश आहेत हे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई, त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा कार्यकाळ काय असणार आहे बरं? ते कधीपासून असणार आहे CJI आणि कधीपर्यंत असणार आहेत, तर 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025, जवळपास 5-6 महिन्यांचा कार्यकाळ त्यांना भेटणार आहे. ठीक आहे. आणि ते मूळचे कुठले आहेत? अमरावती जिल्हा, महाराष्ट्र. त्यामुळे महाराष्ट्राचे असल्यामुळे ते महत्त्वाचे ठरतात. आणि अनुसूचित जातीचे SC कॅटेगरीमधून द्वितीय सरन्यायाधीश ठरणार आहेत ते. आणि प्रथम कोण होते मग? KG बालकृष्णन होते. 2007चा काळ आहे. ठीक आहे. तर हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. जर 3 सेंटेन्स करून दिले भूषण गवई यांच्याबद्दल, तर ते म्हणतील की SC कॅटेगरीमधून ते पहिले आहेत, तर नाही, SC कॅटेगरीमधून ते कितवे आहेत? सेकंड आहेत. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 73 न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई. मग बाकीचे देखील जे CJI आहेत ते तुम्ही लक्षात घ्या की ते कितवे आहेत आणि त्यांच्यासमोर लिहून ठेवा. जोड्या लावा असं करून जर विचारलं कारकीर्द आणि त्यांची जोड्या लावा तर आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा काय म्हणते. क्वेश्चन नंबर 74 भारतातील पहिली वेव्ह 2025 म्हणजेच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 ही शिखर परिषद 1 ते 4 मे 2025 दरम्यान डॅश डॅश येथे पार पडली आहे. कुठे पार पडली आहे? ती मुंबई येथे पार पडली आहे. आता ही समिट तेवढीच गाजली होती का, तर त्याच्या आधीच जस्ट आपला पहलगाम अटॅक झाला होता आणि त्यानंतर ना ही वेव्ह समिट झाली होती आणि तिथे माननीय पंतप्रधान हजर होते. ठीक आहे.
तर त्यानिमित्ताने ही परिषद चर्चेत आली होती, त्यामुळे देखील हा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. मग उद्घाटन कोणी केलं? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे. कुठे झालं बरं? हे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबई येथे झालेलं आहे. कशासाठी बरं? ऑरेंज इकॉनॉमी. आपल्याला ही टर्म देखील विचारू शकतात इकॉनॉमिक्समध्ये, जी नव्याने चर्चित आहे, किंवा सर्जनशील अर्थव्यवस्था त्यालाच म्हणतात. म्हणजेच काय? तर भविष्यातील GDP वाढ आणि नवोन्मेष विकास यासाठी, या गोष्टीला चालना देण्यासाठी हे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे भरलेलं होतं. ठीक आहे. ऑरेंज इकॉनॉमीसाठी. आणि त्याची टॅगलाईन काय होती बरं? कनेक्टिंग क्रिएटर्स कनेक्टिंग कंट्रीज. कनेक्टिंग क्रिएटर्स कनेक्टिंग कंट्रीज. 2029 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे? मनोरंजन उद्योगासाठी 50 अब्ज डॉलर्सची संधी उघडण्यासाठी ही शिखर परिषद मदत करणार आहे. ही शिखर परिषद कशासाठी होती बरं? मनोरंजन क्षेत्रासाठी होती. एंटरटेनमेंट फील्डसाठी आपल्याला 50 अब्ज डॉलर्सची संधी निर्माण करायची आहे. तर त्यासाठी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही शिखर परिषद पार पडलेली आहे. आणि उद्घाटन कोणी केलेलं आहे असं देखील विचारू शकतात. आणि त्याचा ती ज्या काळात पडली त्यामुळे देखील ती चर्चेत आलेली होती. ठीक आहे. तर आन्सर आहे मुंबई. 74चा आन्सर आहे मुंबई. त्यानंतर 75 बघा. महिलांमध्ये AI साक्षरता आणि डिजिटल जागरूकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग आणि फ्युचरिस्ट लॅब्स यांनी कोणी केलं बरं? राष्ट्रीय महिला आयोग आणि फ्युचरिस्ट लॅब्स यांनी खालीलपैकी कोणता उपक्रम राबवलेला आहे? आपण ऑप्शन पण कसे सेट केले आहेत बघा. राधा AI युअर AI सखी, यशोदा AI युअर AI सखी, सावित्री AI युअर AI सारथी आणि देवकी AI युअर AI सारथी. ठीक आहे. तर आन्सर काय आहे बरं याचं? यशोदा AI युअर AI सखी. कशासाठी आहे बरं? ही प्रश्नामध्येच दिलेलं आहे. तर महिलांमध्ये AI साक्षरता किंवा डिजिटल जागरूकता वाढवण्यासाठी हा कोणाचा उपक्रम आहे? तर राष्ट्रीय महिला आयोग आणि फ्युचरिस्ट लॅब्स यांचा हा उपक्रम आहे. ठीक आहे. हां, तर उद्घाटन कुठे झालेलं बरं याचं? महात्मा ज्योतिबा फुले रोहिलखंड विद्यापीठ बरेली येथे. ठीक आहे. आणि उद्दिष्ट कशासाठी होतं? महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि कौशल्य देऊन सक्षम करणे, आपण जे प्रश्नामध्येच दिलेलं होतं. ठीक आहे. याबद्दलचं एक्सप्लेनेशन. 75चा आन्सर आहे यशोदा AI युअर AI सखी. 76 खालीलपैकी कोणाला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्राप्त झाला आहे? आता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार तसा तर ऑप्शनमधल्या सगळ्यांनाच प्राप्त झाला आहे. आपल्याला भर द्यायचा आहे कधीवरती? इयर कोणतं विचारलं? 2025चा. तर तो कोणाला प्राप्त झाला आहे बरं? नितीन गडकरी. ठीक आहे. 76चा आन्सर काय बरं? नितीन गडकरी. हां, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 41वा होता, तो माननीय नरेंद्र मोदी यांना प्राप्त झाला. 2024 42वा सुधा मूर्ती यांना प्राप्त झाला आणि 2025 43वा नितीन गडकरी यांना प्राप्त झाला आहे. ठीक आहे. तर त्यांनी त्यामधलं जे काही आपल्याला बक्षीस भेटलेलं आहे त्यांनी कोणाला कोणत्या संस्थेला डोनेट केलेलं आहे हे देखील विचारतात. नरेंद्र मोदींनी नमामि गंगे या प्रोजेक्टला डोनेट केला होता. सुधा मूर्तींनी देखील पुण्यातील एक कोणतीतरी संस्था होती, ती बघून घ्या तुम्ही होमवर्कमध्ये, त्यांना डोनेट केला होता. तर असा देखील क्वेश्चन येऊ शकतो बरं का. आणि किंवा जोड्या लावामध्ये देखील क्वेश्चन येऊ शकतात की 43वा 42वा असं करून देखील विचारू शकतात. तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवातच कधी झाली होती? 1983 मध्ये झाली होती. त्याचं स्वरूप काय आहे बरं? 1 लाख रुपये आहे. आणि कशासाठी दिला जातो तो? तर राष्ट्राच्या प्रगती आणि विकासात विलक्षण योगदान देणाऱ्या व्यक्तींना तो पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 76चा आन्सर आहे नितीन गडकरी. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 77 बघूया. हां, 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. हा पुरस्कार देखील खूप चर्चेत आला होता. त्या सोहळ्यामधील एका जी बाल कलाकार होती त्रिशा ठोसर, हिच्यामुळे हा चर्चेत आलेला पुरस्कार सोहळा आहे. त्यामुळे याच्यावरती देखील जोडालावा टाईप क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता आहे? श्यामची यासाठी भेटलंय. ठीक आहे. नंतर सर्वोत्कृष्ट बाल कलाकार त्रिशा ठोसर, सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान,
आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी. हा एकदम सिंपल कॅटेगरीमधला क्वेश्चन आहे, पण तेच त्यांनी जर का कोणत्या चित्रपटासाठी त्यांना भेटलेला आहे असं जर का प्रश्न विचारला, असं जर जोडायला हवा, तर हा अवघड कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. तर ह्याचा आन्सर काय आहे मग? आन्सर नंबर 2. ठीक आहे. तर आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघूया. हां बघा, 71वे राष्ट्रीय पुरस्कार, 71वे इयर काय आहे मग? 2023. ठीक आहे. हां, पण घोषणा कधी झाली? 1 ऑगस्ट 2025 झाली. ठीक आहे. मग सर्वोत्कृष्ट फीचर पुरस्कार कोणत्या फिल्मला भेटला आहे? 12th फेल हिंदी चित्रपट आहे त्याला भेटला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेतामध्ये 2 जणांना भेटलेलं आहे. ठीक आहे. शाहरुख खान जवान या चित्रपटासाठी भेटला आहे आणि विक्रांत मेसी यांना 12th फेल या चित्रपटासाठी भेटलेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी यांना भेटला आहे आणि मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या फिल्मसाठी भेटलेला आहे. ठीक आहे. त्यांचं फिल्म पण लक्षात ठेवायचं. त्यानंतर सर्वोत्कृष्ट बालकलाकार, हां बालकलाकारमध्ये बघा कुणाकुणाला भेटलेला आहे. ठीक आहे. सुकृती बांद्रेड्डी गांधी तथा चेटू या चित्रपटासाठी भेटलं आहे. त्यानंतर कबीर खंदारे यांना जिप्सी या चित्रपटासाठी भेटला आहे. आणि त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना नाळ 2 या चित्रपटासाठी भेटलेला आहे. ठीक आहे. तर एवढं डिटेलमध्ये आपण करून ठेवायला पाहिजे. जोड्या लावामध्ये येऊ शकतं किंवा सिंगल आउट सेंटेन्स करून पण ते देऊ शकतात डायरेक्टली. ठीक आहे. त्यामुळे 77चा आन्सर काय आहे? आन्सर नंबर 2. 2, 1, 3, 4. ठीक आहे. त्यानंतर जागतिक शांतता निर्देशांकानुसार 2025 भारत 163 देशांमध्ये कितव्या क्रमांकावरती आहे? ठीक आहे. आपल्याला भूक निर्देशांक विचारलं होतं राज्यसेवेला प्रिलिमला, तर आपल्याला शांतता निर्देशांक विचारू शकतात किंवा HDI निर्देशांक विचारू शकतात. तसं कोणताही निर्देशांक विचारू शकतात. तर प्रॉमिनंट निर्देशांक आपण इंडायसेस करून ठेवले पाहिजेत. ठीक आहे. 78चा आन्सर काय मग? 115. 163 देशांमध्ये कितव्या क्रमांकावरती आहे भारत? 115व्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे. जागतिक शांतता निर्देशांकामध्ये. हां बघा, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस, ठीक आहे, जून 2025 जाहीर झालेला हा अहवाल आहे. प्रसिद्ध कसा आहे? ग्लोबल पीस इंडेक्स. काय अहवाल प्रसिद्ध करतात ते? ग्लोबल पीस इंडेक्स. 2025 भारताचा क्रमांक काय लागतो? 115. 163 देशांमध्ये 115वा क्रमांक लागतो 2025 आणि गुण किती आहेत बरं? 2.229 गुण आहेत. ठीक आहे. तर 2024 भारताचा क्रमांक कितवा लागत होता? 116. 163 देशांमध्ये. ठीक आहे. तर हा फरक लक्षात घ्यायचा, असं देखील विचारू शकतात. ठीक आहे. मग त्यानंतर ना पहिले 3 लक्षात ठेवूया आपण. सर्वात शांत देश, ठीक आहे, कोणते आहेत ते? आइसलँड, आयर्लंड आणि न्यूझीलंड. आणि सर्वात अशांत देश, ठीक आहे, ह्याच्यावरती लक्ष द्या बरं का. आपण इथं जर अफगाणिस्तान केलं ना तर अफगाणिस्तान करायला जातो पटकन, परंतु नाही, यावेळेस काय रशिया, युक्रेन आणि सुदान हे 3 अशांत देश म्हणून घोषित केलेले आहेत. ठीक आहे. तर इथं चुकू शकतात बरं का. एकतर भारताचा क्रमांक विचारतील, अशांत देश विचारतील किंवा शांत देश विचारतील. ठीक आहे. तर जागतिक शांतता निर्देशांकानुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? 163 देशांमध्ये 115वा क्रमांक आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 79. खालील विधाने विचारात घ्या. हां, शक्तिपीठ महामार्ग. ठीक आहे. शक्तिपीठ महामार्गाबद्दल सेंटेन्स दिलेत. महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ठिकाणांना जोडणार आहे. महाराष्ट्रातील शक्तिपीठ महामार्ग कोणत्या 2 ठिकाणांना जोडणार आहे? तर वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ठिकाणांना जोडणार आहे. तर बरोबर आहे का बरं? हे बरोबर आहे. ठीक आहे. आणि राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा हा द्रुतगती मार्ग 702 किलोमीटर लांबीचा असणार आहे. 702 किलोमीटर लांबीचा आहे का 802 किलोमीटर लांबीचा आहे? 802 किलोमीटर लांबीचा आहे. बरोबर आहे. त्यामुळे हे सेंटेन्स चूक आहे. त्यामुळे विचारलंय काय? फक्त अचूक, फक्त बचूक, दोन्ही अचूक आणि दोन्ही चूक, फक्त बचूक. ठीक आहे. हे जे फॅक्ट आहे 702 ते कुठेतरी रिलेट होतं का बरं? समृद्धी महामार्ग वगैरे. तर असं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. समृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्ग यांचे फॅक्ट्स आपल्याला माहिती पाहिजेत. ठीक आहे. बघा, शक्तिपीठ महामार्गाचं काय आहे बरं? 802.592 किलोमीटर लांबी आहे त्याची. ठीक आहे.
802 जरी करून दिला आयोगानं तरी घेऊन चालायचं. त्यानंतर प्रमुख शक्तिपीठे. प्रमुख शक्तिपीठे कोणती? जी 3.5 शक्तिपीठे आहेत महाराष्ट्रातली, त्यापैकी प्रमुख 3 शक्तिपीठे जी आहेत, माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर, ही जोडली जाणार आहेत, त्यामुळे त्याचं नाव दिलंय शक्तिपीठ. आणि जे अर्ध शक्तिपीठ आहे ते कुठे आहे? वणीला, नाशिक येते. ठीक आहे. त्यानंतर नागपूर गोवा प्रवास. त्यामुळे काय झालं बरं, नागपूर ते गोवा हा जो प्रवास आहे तो 18 तासांवरून कितीवरती आलाय? 8 तासांवरती आलाय. ठीक आहे. त्याची लांबी किती, कुणाकुणाला जोडणार आहे. त्यानंतर बाकीचे पण काही देवस्थान जोडणार आहेत, ते लक्षात घेतली पाहिजे बरं का. मग 79चा आन्सर काय येईल बरं? फक्त ब चूक. इथं काय पाहिजे? 802 पाहिजे. राईट. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 80. डॅश डॅश यांची रेल्वे सुरक्षा दलाच्या RPF म्हणून पहिल्या महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. कोणाची यापैकी पहिल्या महिला संचालक, RPFच्या पहिल्या महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे बरं? सोनाली मिश्रा. ठीक आहे. यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, तर बाकीचे पण ऑप्शन मधले कोण आहेत आणि त्यांची नियुक्ती कुठे कुठे झालेली आहे, खास करून महिला असतील आणि जर फर्स्ट टाइम त्यांची नियुक्ती झालेली असेल तर हे लक्षात ठेवायचं, का तर आयोगाला असे क्वेश्चन आवडतात, ते वारंवार असे क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. RPF महासंचालक म्हणून सोनाली मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रिया नायर कोण आहेत? मग हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड HUL याच्या CEO पदी त्यांची नेमणूक झालेली आहे. त्यानंतर सुकन्या सोनोवाल ह्या कोण आहेत? तर IIT गुवाहाटीची विद्यार्थिनी आहे. हिची कॉमनवेल्थ युथ पीसची अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झाली. ठीक आहे. कॉमनवेल्थ युथ पीसचे अँबॅसेडर आहेत आणि ते IIT गुवाहाटीच्या विद्यार्थिनी आहेत. ठीक आहे. त्यानंतर अनुराधा ठाकूर या कोण आहेत? तर आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव आहेत. ठीक आहे. आर्थिक व्यवहार विभागाच्या या पहिल्या महिला सचिव आहेत. त्यामुळे क्वेश्चन नंबर 80चा आन्सर काय असेल बरं? RPFच्या पहिल्या महिला संचालक सोनाली मिश्रा. आणि बाकीचे कोण आहेत त्या ठिकाणी लिहून ठेवायचे, म्हणजे आपल्याला रिव्हिजन करताना सोपं जातं. तर हे झाले करंटचे क्वेश्चन नंबर 66 ते क्वेश्चन नंबर 80 क्वेश्चन